नमस्कार रसिक हो, मी विनायक. वाचन.com मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मंगेश मधुकर यांनी लिहिलेल्या संडे डिश कथा तुमच्या आमच्या या पुस्तकातल्या एका कथेचं अभिवाचन मी आज करणार आहे. आणि अनायसे आज फ्रेंडशिप डे आहे, तर त्या निमित्ताने हे कथेचं अभिवाचन मी आज तुमच्यासमोर करत आहे. कथेचं नाव आहे मला मनातलं बोलायचंय. सुरू करूयात. प्रचंड गर्दीच्या जगामध्ये माणसं खूप एकटी आहेत. मी पण त्यातलाच एक. खूप बोलका, सतत बोलत असतो. पण आता मला मनातलं बोलायचंय. 819 फेसबुक फ्रेंड्स आहेत. 47 व्हॉट्सअप ग्रुपचा मेंबर आहे. इन्स्टा, ट्विटर इथे मी पण आहेच. सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असतो. मोबाईलमध्ये सुद्धा 400 पेक्षा जास्त नंबर आहेत. खूप मित्र आहेत, मैत्रिणी सुद्धा आहेत. एवढे सगळे करून घर, ऑफिस, संसार या जबाबदाऱ्या आहेतच. टेन्शन सुद्धा खूप आहेत, हे वेगळं सांगायला नको. असा आजच्या सो कॉल्ड मॉडर्न जमान्यातला मी एक सर्वसामान्य माणूस. घर, गाडी, पैसा, स्टेटस सगळं आहे. 40शीतच वेल सेटल आहे. संसार, होम लोन, मुलांचे शिक्षण, आजारपण हे घरचे, आणि कॉम्पिटिशन, वर्कलोड, टार्गेट, अनिश्चितता हे बाहेरचे प्रॉब्लेम्स आहेतच. जबाबदारी याची त्याची, माणसांची, नात्यांची, सगळ्यांची आहे. अनेकांचा आधार असलेला मी मात्र मनातून निराधार आहे. स्ट्रेस नावाचा मित्र सर्वत्र सोबत असतोच. त्यामुळे ब्लड प्रेशर हा नवीन लाईफ पार्टनर मिळाला. शुगर बॉर्डरवर उभी आहे. मी खूप बोलका आहे, पण मला मनातलं बोलायचंय. आता मला जगायचे आहे माझ्यासाठी. त्यासाठीच प्रत्यक्ष भेटू, नक्की या. मनातलं बोलायचंय. नीरवनं पाठवलेली पोस्ट वाचून मित्रांना आपल्याच मनातले लिहिले आहे असे वाटले. 2च दिवसापूर्वीची घटना. संध्याकाळी नीरव ऑफिसमध्ये होता. कामाबरोबर मोबाईलवर चॅटिंग सुरू होतच आणि ग्रुपवर एक मेसेज आला. ओ माय गॉड. नीरव किंचाळला, प्रचंड बेचैन झाला. एकाने पाणी आणून दिले. माझा मित्र कल्याण गेला. कसा बसा नीरव म्हणाला. कल्याण त्याचा दोस्त, शाळेपासूनचा. खात्री करण्यासाठी मित्रांना फोन केले. दुर्दैवाने बातमी खरी होती. नीरव ऑफिसमधून निघाला. कल्याणच्या घरी पोहोचला. ज्याचा कधी विचारच केला नाही ते वास्तव समोर होते. हॉलमध्ये कल्याणला ठेवले होते. शाळेतले सगळे मित्र आले होते, पण कुणीच बोलत नव्हते. प्रत्येक जण धक्क्यात होता आणि समोर आलेले वास्तव स्वीकारण्याचा प्रयत्न करीत होता. कल्याणच्या पार्थिवाकडे नीरवने पाहिले. शांत झोपलेला आहे असेच वाटत होते. नीरवला खूप भरून आले. जोर जोरात ओरडावेसे वाटले, पण कसेबसे सावरले. आलेला हुंदका दाबला. औंढा गिळला. नंतर मित्रांशी बोलताना समजले की गेले काही महिने कल्याण प्रचंड स्ट्रेस खाली होता. डिस्टर्ब होता. प्रचंड कर्ज, नोकरीतले आणि घरातले प्रॉब्लेम्स यामुळे तो प्रचंड मानसिक ताणाखाली होता. कल्याणचा अंत्यविधी उरकून घरी जाताना नीरव खूप निराश होता. कसाबसा घरी पोचला. रात्रभर जागा होता. सकाळी चक्कर आली, बेचैनी वाढली म्हणून डॉक्टरांकडे गेला. बीपी वाढले होते. त्यांनी ऍडमिट करून घेतले. कायम बिझी असणाऱ्या नीरवला कंपल्सरी बेड रेस्ट मिळाली. सगळ्यात आधी डॉक्टरांनी मोबाईल पासून लांब राहा असे सांगितले. बेडवर पडल्या पडल्या नीरवच्या डोक्यात कल्याणचाच विचार होता. त्याच्या अचानक जाण्याचा नीरवला फार मोठा धक्का बसला होता. त्यापेक्षा तो जास्त अस्वस्थ झाला ते या विचाराने की आपल्या मित्राला मदतीची गरज होती, मानसिक आधार हवा होता आणि आपण तो सहज देऊ शकलो असतो. याच विषयावर बोलायचे म्हणून मित्रांना भेटायला बोलावले. सगळे मित्र भेटले, पण कुणीच बोलत नव्हते. कारण प्रत्येक जण टेन्शन मध्ये. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होते. काही वेळ विचित्र शांतता होती. शेवटी शरदने सुरुवात केली. व्हॉट्सअपवर रोज भेटणारा, न चुकता गुड मॉर्निंग पोस्ट करणारा, जोक्स पाठवणारा कल्याण प्रत्यक्षात किती वेगळं आयुष्य जगत होता. संकटात होता. एकटाच लढत होता. कधी बोलला नाही. ताण असह्य झाला आणि सगळं संपलं. आपण काहीही करू शकलो नाही. या गोष्टीचा फार त्रास झाला. प्रचंड अपराध्यासारखे वाटतंय. साला बोलला नाही यार, काहीतरी केलं असतं. मित्र कशाला असतात, त्याने बोलायला पाहिजे होते. मन्या कळवळून म्हणाला. सोशल मीडियामुळे खूप वर्षानंतर पुन्हा भेटलो. खूप भारी वाटत होतं. पण हे नाते फार उथळ वरवरचे होते हे आज लक्षात आले.
इंटरनेटमुळे माणसं जोडली गेली, पण सो कॉल्ड प्रायव्हसीच्या नावाखाली माणसं एकमेकांपासून बनाने दूर गेली आणि निर्जीव गॅजेट्स जवळ आली. सुयोग म्हणाला. इतका वेळ शांत असलेला नीरव बोलू लागला. कल्याणच्या बाबतीत घडलेली घटना पाहून नखशिखांत हादरलो. आपल्या सगळ्यांची अवस्था फार काही वेगळी नाही. खूप सारे प्रॉब्लेम्स, टेन्शन्स आहेत आणि आपण सुद्धा त्यांच्याशी एकटेच लढतो आहोत. म्हणजे आज कल्याण तर उद्या आपल्यापैकी कोणी. खरं आहे, माझ्या डोळ्यासमोर त्या दिवशी कल्याणच्या घरात जे पाहिलं तेच आठवतं. सगळं तसंच, फक्त माणसे माझ्या घरातली. नुसत्या विचाराने हात धरून घाम फुटतो. कशाला कोरड बनते. बिनधास्तपणे सांगावे असे कोणीही नाही, हीच खंत आहे. बायको म्हणजे जवळची मैत्रीण. तिच्याबरोबर बऱ्याच वेळा बोलतो, पण सगळ्याच गोष्टी तिच्याबरोबर शेअर करता येत नाहीत. मुलांशी बोलताना मर्यादा असते. आई बाबा थकलेले, त्यांना त्रास द्यावासा वाटत नाही. मित्र आहेत, भरपूर आहेत. प्रत्येकाला आपापले प्रॉब्लेम्स आहेत. मनापासून मोकळं व्हावं अशी हक्काची जागा नाही, म्हणून गप्प बसतो. खूप काही आत साचलं आहे आणि साचतच चाललं आहे. काळजीमुळे कधी कधी खूप भीती वाटते, खास करून स्वतःच्या तब्येतीविषयी. रोज ट्रॅफिक गर्दीमध्ये सामील होताना अक्षरशः जीव मुठीत घेऊन गाडी चालवतो. मला अचानक काही झाले तर बायकोचे, मुलांचे काय होईल याची खूप भीती वाटते. खरं सांगतो, आता मी कोणतीही गोष्ट मनापासून एन्जॉय करू शकत नाही. अनिरुद्धने आपली खंत सांगितली. सर्व सुखसोयी असताना आज प्रत्येक जण अस्वस्थ असण्याचे प्रमाण प्रचंड आहे. कोणीच मनापासून आनंदी नाही. मात्र आनंदी सुखी असण्याचं नाटक सगळे हसऱ्या चेहऱ्याचा मुखवटा घालून करतात. मग तोच आपला खरा चेहरा समजतात, पण आतल्या आत कुढत राहतात. कोणाशी बोलू, कसं बोलू, बोलल्यानंतर काय प्रतिक्रिया येईल, चेष्टा तर करणार नाहीत ना, गैरफायदा तर घेतला जाणार नाही ना, या आणि असल्या विचारांनी मी गप्प राहतो. मनातलं कधी बोलत नाही. राजा बोलला. काहीतरी करायला पाहिजे शरद. त्यासाठीच आपण भेटलो आहोत. पावसाचे पाणी पुढे जाऊन नदी समुद्राला मिळते, पण साचलेल्या पाण्याला बाहेर पडण्याचा रस्ताच नाही मिळाला तर? तसंच मनात साठत जाणाऱ्या भावनांचे काय? अजूनही वेळ गेलेली नाही. मनाचे आउटगोईंग सुरू करा. फ्लॅटच्या दाराप्रमाणे लोकांनी आपल्या मनाची दारे सुद्धा बंद केली. अगदी काही वर्षापूर्वीपर्यंत जिवलग मित्रमैत्रीण, घरातले लोक, जवळचे नातेवाईक, शेजारी हे सगळे एकमेकांचे आउटसोर्स होते. मन मोकळं करण्याच्या जागा हक्काच्या होत्या. त्यांच्याकडे बिनधास्तपणे, निसंकोचपणे आपापली मने आपण मोकळी केली जात होती. परस्पर गाढ विश्वासांचे नाते होते. कोणत्याही संकटाच्या, अडचणीच्या वेळी या हक्कांच्या जागाचा फार फार उपयोग होत असे. आणि आता बघा काय परिस्थिती आहे. जो तो स्वतःच्या कोशात गुरफटलेला. कल्याण गेला, पण आपल्याला वॉर्निंग बेल देऊन गेला. चला आता आपण नव्याने मित्र होऊ. एकमेकांना समजून घेऊ. टेन्शन्स शेअर करू. सोल्युशन शोधू. मन मोकळे करू. खऱ्या अर्थाने मैत्री निभावू. व्यक्त होण्यासाठी एकमेकांना आधार देऊ. नाते घट्ट करू. ग्रुपवर भेटतो, पण आता जास्तीत जास्त वेळा प्रत्यक्ष भेटायला सुरुवात करू. रुटीन आयुष्य बदलण्याचा प्रयत्न आत्तापासून सुरू करू. टाइमपास गप्पा चालू राहतीलच, पण आता सिरियसली बदल करण्याची गरज आहे. मी तर ठरवलं आहे, आठवड्यातून किमान 3 मित्रांना भेटणार किंवा फोनवर बोलणार. मन मोकळं करणार. कोण कोण तयार आहे? आपसुकच सगळ्यांचे हात वरती झाले. धन्यवाद. तुम्हाला आमच्या चॅनलचा कंटेंट आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.